प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी जवळपास 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा भव्य लोकार्पण सोहळा आज साताऱ्यात पार पडत आहे। याच कार्यक्रमासाठी पुढील जवळपास तब्बल 10,000 कोटी रुपयांच्या निधीचं वितरण देखील आज साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर होणार आहे। अनेक मान्यवर जे आहेत ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आज होणाऱ्या या कार्यक्रमासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह स्थानिक आमदार खासदारांचा देखील या ठिकाणी कार्यक्रमाला या उपस्थिती राहणार आहे। हा कार्यक्रम पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे तयारी आज पूर्ण झालेली या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सैनिक स्कूल मैदानावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थींसाठी प्रशस्त अशी बैठक व्यवस्था असेल किंवा या ठिकाणचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं स्प्रिंकलरची देखील थंडावा राहण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। याबरोबरच आपण जर पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकूणच या कार्यक्रमाचं पूर्वनियोजित हा कार्यक्रम असल्यामुळं जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवाजवी खर्च टाळावा असं आवाहन केलं असलं तरी हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। कॅमेरामन विकीसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।